भाजपा आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। सर्व धर्म समभाव मानायचा नाही, फक्त हिंदूंशी व्यवहार करा अशी शपथ घ्या, असं वक्तव्य नितेश राणे यांनी नवी मुंबईत केलंय। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकारण देखील चांगलंच तापलंय। पाहूया याच संदर्भातला हा रिपोर्ट। हे सर्व धर्म समभाव आपण मानायचं नाही, की मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदूंशीच करेन अशी शपथ घेऊन इथून निघालो पाहिजे। जातीवादी आमदाराला तात्काळ भाजप सरकारनं या महाराष्ट्रात नाही तर देशाच्या हद्दपार केलं पाहिजे। नितेश राणे तुझ्यासारख्या भुकणाऱ्या कुत्र्याला तुकडा टाकत नाहीत। भाजप आमदार नितेश राणे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत। सर्व धर्म समभाव मानायचं नाही, फक्त हिंदूंशी व्यवहार करा, त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राज्याचं राजकारण तापलंय। तुम्ही ज्यांना घर विकता, त्यांच्या बरोबर व्यवहार करताना ते हिंदूच असले पाहिजे एवढं फक्त काळजी घ्या। हिंदूच असले, प्रत्येक लोकांनी एक शपथ घेतली पाहिजे माझ्या सहकार्याने, की मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदूंशीच करेन अशी शपथ घेऊन इथून निघालो पाहिजे। हे सर्व धर्म समभाव आपण मानायचं नाही, ते भाईचारा विरा घाला त्यांच्या, आपल्याला काय पडायचं नाही त्या भांडणीत। त्याच्या घराचे लोक त्याचं ऐकते का हे विचारा। काय बिनडोक्याचे असे अनेक नेते मार्केटमध्ये फिरत आहे। हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप सारे पिल्लू मार्केटमध्ये सोडलेले आहे। त्यांचं काम एकच राहिलेलं आहे, अशा प्रकारचे वक्तव्य करणे, भाषणं करणे आणि लोकांना भडकावण्याचं काम जे करायचे आहे ना, हे यांना दिलेलं आहे ते असाइनमेंट। पण कोण ऐकणार त्यांचा? भीक मागून सत्तेवर येणारे अवलाद असल्या जातीवादी आमदाराला तात्काळ भाजप सरकारनं या महाराष्ट्रात नाही तर देशाच्या हद्दपार केलं पाहिजे। तुला सर्व धर्म समभाव मान्य नाही, मग काय तुला पाकिस्तानचा धर्म मान्य आहे का रे? महाराष्ट्रातला ट्रबड बाराबल तर बहुजन आणि मुसलमान समाज बांधव सुज्ञ आहे। ही नितेश राणे तुझ्यासारख्या भुकणाऱ्या कुत्र्याला तुकडा टाकत नाहीत। नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। कोणीही दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचं काम करू नये असं मत उदय सामंतांनी व्यक्त केलंय। शिवसेना पक्षामध्ये अनेक मुस्लिम समाजाचे नगरसेवक हे मुंबईमध्ये देखील त्यांनी प्रवेश केलेला आहे। एखादा वाईट कोण वागत असेल तर त्याचं समर्थन ना वंदनीय बाळासाहेबांनी केलं ना शिंदे साहेब करणार आहे। तर आमची भूमिका हीच आहे की धर्माधर्मामध्ये भिंती निर्माण करण्यापेक्षा जर कोण चुकला असेल तर त्याला दंड झाला पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे। काही राजकीय पक्षातल्या एखाद दुसरी व्यक्ती एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या घटकाबद्दल, एखाद्या धर्माबद्दल एवढं वाईट बोलतात, हे होता कामा नये। तुम्हाला विचारधारा मांडण्याचा अधिकार दिला, तुम्ही मांडा ना। तुम्ही वेगळ्या पद्धतीनं बोलता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता, समाजामध्ये दुहीवाद निर्माण करता, हे कदापि महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र खपून घेणार नाही। नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाहीये। रामगिरी महाराजांवरून सुरू झालेल्या वादानंतर नितेश राणेंनी मशिदीत घुसून मारण्याची भाषा केली होती। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। तुमको अगर तुम्हारी कौम की अगर चिंता होगी तो हमारे रामगिरी महाराज के खिलाफ कुछ भी बोलने का नहीं, वरना वो जवान हम लोग सही पे रखेंगे नहीं, ये तुम लोग याद रखना। ये मस्जिद में घुसने की मारने की बातें करता है, ये कौन सा तरीका है? और चुन चुन के मारेंगे, ये कौन सा है? तू गब्बर सिंह है, चुन चुन के मारेंगे? कौन सी पिक्चर देख के उठता है? क्या है भाई तू? अरे तू जितना है उतनी बातें कर। बटले डेनी, छोटे के बच्चे, जिस तरीके से तेरे को बात का तेरे समझना चाहिए, तू कौन सी हिंदुत्व की बातें करता है? सांगलीत देखील लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून नितेश राणेंनी पोलिसांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतरही वादंग निर्माण झाला होता। इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगितलं, सरकार हिंदुत्ववादी आहे, गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, तुम्हाला अगर त्या पोस्टी
असेल ना तर अशी सगळी मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना की बायकोला फोन पण लागणार नाही. अशा पद्धतीचे अश्रू. देवेंद्रजी, तुमच्याकडून मला जास्त अपेक्षा होत्या. असली भाषणं तुमच्या पक्षातले लोक करतात, आमच्या पोलिसांना धमक्या देतात आणि तुम्ही गृहमंत्री आणि ऐकून घेता. तुम्ही गृहमंत्री आहात या राज्याचे आणि तुमच्या पक्षाचा माणूस असं बोलतो आणि तुम्ही काहीच त्याच्यावर बोलत नाही. अरे ह्या ज्या पोलिसांमुळे तुम्ही आणि मी सुरक्षित आहोत, या सगळ्या पोलिसांमुळे आपण घरी शांतपणे झोपतो, त्या पोलिसांना बदलीची धमकी तुम्ही देता. आमदार नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. दरम्यान नवी मुंबईत नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.